नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. आपण स्त्रिया कितीही म्हटलं की चहा प्यायची नाही, चहा शरीरासाठी चांगले नसते, पण महिलांना एक असतं सकाळी चहा पाहिजेलच. एक सवय झालेली असते ती प्रत्येक महिलेला चहाची. चला तर आज मी तुमच्यासमोर एक नवीन भाजी ची रेसिपी शेअर करणार आहे. तुम्ही ओळखा बरं कशा याला काय म्हणतात तुमच्याकडे. आमच्याकडे या भाजीला कटरले म्हणतो आम्ही त्यांना. तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर ही भाजी आपल्या शरीरासाठी म्हणजे खूप चांगली असते. आयुर्वेदामध्ये म्हटलं गेलेलं आहे की ही भाजी आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते. मार्केटमध्ये थोडी महाग भेटते ती, पण छान असते ती खायची. तिला आली म्हणजे तिचं सीझनमध्येच येते ती, तर खूप छान असते. आणि पण एक आहे ते कापताना, म्हणजे मलाही पाहिजे तशी अजून जास्त रेसिपी येत नाही, पण आमच्याकडे खूप साधी आणि सिंपल पद्धतीने आवडते ती. तर ही कापताना मला अशा मध्ये ना असे जाड असे बिया, त्याच्या अशा कडक बिया होत्या. मलाही पूर्ण माहीत नव्हते, पण मी ते काढून टाकल्या कारण ते खाताना खूप असं कच्चं लागतं ते. तर मी बघा असं पूर्ण त्याच्यात जे होते ना, निंबर नव्हते ते, त्यांची साईजही होती, असे कोवडेच होते ते. पण काही काहींचे असे खूप अशा कडक बिया होत्या, मी त्या काढून घेतल्या. आणि काही असे कोवळे होते. तर मग आणि त्यांना आहे ना खूप असे बारीक कापून घेतलेले आहेत. आता प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने, आता यूट्यूबला भरपूर व्हिडिओ त्याच्या रेसिपी आलेल्या आहेत, पण आमच्याकडे ज्या पद्धतीने खातात ना अगदी त्या पद्धतीने मी करणार आहेत. बरेच लोक याच्यात म्हणजे बऱ्याच महिला याच्यामध्ये टमाटे वगैरे असं म्हणजे भरपूर काही ॲड करू शकतात, पण मी खूप अगदी साध्या सिंपल पद्धतीने करणार आहे, कारण तशीच भाजी आमच्याकडे आवडते. तर तुमची काही असेल रेसिपी तर मला नक्की शेअर करा. तर हे बघा मी असं पूर्ण बारीक, जेवढे बारीक कापले ना तेवढं चांगलं असतं हे. कारण कसं लवकर पण शिजते आणि दिसायला पण चांगली दिसते ती भाजी. तर असं मी कापून घेतलेलं आहे. इकडे कसं असतं म्हणजे शेताकडे, इकडे गावाकडे कसं असतं, शेतातल्या भरपूर भाज्या भेटतात. अजून अशा भरपूर अशा पालेभाज्या आहेत की त्या शहरातल्या बऱ्याच महिलांना माहिती नसतात त्या भाज्या. इकडे ते किल्लूची भाजी वगैरे, असं आंबाळा, असं भरपूर भाज्या, याचेवाले कशा हातग्याचे फुलं, असे वेगवेगळ्या शेतातल्या रानभाज्या म्हणून त्यांना म्हणतात. तर अशा पण भाज्या आमच्याकडे येतात. मी तुमच्यासोबत त्या रेसिपी नक्की शेअर करेन, दाखवेल मी तुम्हाला त्या भाज्या. कारण शेतातून आमचे बाबा नेहमी आणत असतात या भाज्या. आता हे आम्ही शेतातून आणलेले आहेत, आधी आमच्या शेतात पण होते. तर हे बघा मी असं कापून घेतलेलं आहे. आणि खूप सोपी याच्यात आहे ना, खूप जास्त कांदा कापायचा. कारण आहे ना कांदा कापून खूप छान लागते. जेवढं जास्त कांदा तेवढं चांगली चव लागते. मग त्याच्यासाठी मी साईडला इथे लसूण इथे थोडंसं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे. मी स्वयंपाक करतानाच लसूण निवडते. मला ते असं निवडून ठेवलेलं वगैरे काही आवडत नाही. जेव्हा स्वयंपाक करते तेव्हाच निवडते, तेव्हाच ताजी लसूणची चटणी पण करते. कांदा कापून घेतलेला आहे मी इकडे. कांदे जास्त कापायचे, तसं मी मीडियमच कापलेले कांदे. अजून कापलं असतं तरी चाललं असतं, कारण जेवढे कांदे ना तेवढी छान लागते ही भाजी. तर आणि याच्यात आहे ना तुम्ही टमाटे पण टाकू शकतात, छान लागते टमाटे टाकून पण. पण आमच्याकडे साहेबांना आवडत नाही टमाटे, म्हणून मी, मुलं नाही आहेत हे आणि मी, आम्ही दोनच लोक असतो घरात, त्याच्यामुळे मग मी त्यांच्या आवडीची करते. मला आवडते, मला टमाटे टाकून पण आवडते आणि अशी पण आवडते. तर हे बघा मी सगळं असं कापून घेतलेलं आहे. ही लसूणची चटणी करून घेतलेली आहे. मस्त छान कढीपत्ता नव्हता आज माझ्याजवळ, कढीपत्ता टाकायचा खूप छान लागतो. ज्या वस्तू अवेलेबल होत्या मी त्या टाकलेल्या आहेत. तर याच्यात आपण कढीपत्ता आपण टाकू शकतो. मोहरी विसरून गेलेली मी टाकायला. याच्यात मी आता जिरं टाकलेलं आहे. तेल तापू द्यायचं आधी छान. मग थोडंसं जिरं वगैरे टाकल्यानंतर थोडं तळतळलं जिरं, त्याच्यानंतर मग कांदे वगैरे टाकायचे. याच्यात तुम्ही आता इथे मोहरी पण टाकू शकतात. म्हणजे अशा 2-3 वस्तू मी त्या ॲड नाही केलेल्या आहेत. ज्या होत्या त्या टाकल्या, आणि जे काही आता टमाटे वगैरे होते पण ते आमच्याकडे आवडत नाही. आता हे धुवून घेतलेले आहेत मी साईडला, ते काही शूट केलं नाही. कटरले धुवून घेतलेले आहेत. आता हे कांदे थोडेसे असे छान फ्राय होऊ द्यायचे. आज आमच्याकडे खूप जोरात पाऊस झालेला आहे. इतका पाऊस होता की अक्षरशः घरांमध्ये पाणी घुसलेलं होतं. अमळनेरला, जळगाव जिल्ह्यात अमळनेर इथे इतका पाऊस होता. खूप पावसाने पूर्ण अमळनेर हे जलमय झालेलं होतं. बाहेर काही लोकांच्या घरात स्वयंपाक पाणी काहीच नव्हतं.
आम्ही तसं बाहेर इतर लोकांना मदत केली तसं. तर आज लेट झालेला आहे मला स्वयंपाकाला, बराच लेट दुपारी केलं मी, कारण खाली गेली ना, खाली घरांमध्ये खूप पाणी होतं, मध्ये पाहायला गेली होती मी काही कोणाला मदत पाहिजे का असं म्हणून. नंतर दुपारी इकडे आली आणि नंतर मग हे कटरल्यांची भाजी करायचं ठरलं. तर हे बघा, कांदे असे छान परतू द्यायचे, छान फ्राय होऊ द्यायचे त्यांना. थोडंसं असं ब्राऊन कलर येतो तोपर्यंत त्यांना तेलातच असे फ्राय होऊ द्यायचे. आणि त्याच्यानंतर मग आपण जी केलेली चटणी आहे ना, लसणची चटणी, ती मी त्याच्यात टाकून घेतली. थोडीशी हळद, आपला जो घरात नेहमी यूज जो करतो आपण गरम मसाला, तो पण याच्यात टाकून द्यायचा, म्हणजे थोडंसं तेलात ते ना फ्राय होऊन जातं. पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर वाटलं अजून घरातल्या काही बारीक असे वेगवेगळे मसाले असतात ते पण टाकू शकतो आपण. थोडी हळद टाकलेली आहे. हळद आहे ना तेलातच तिथे मसाला फ्राय करतो तेव्हाच टाकायची, छान कलर येतो हळदीचा. आणि त्याच्यानंतर मग हे धुतले जे कटरलेत आपण ते त्याच्यात टाकून घेतलेत. मी खूप साधी, तुम्ही म्हणणार इतकी साधी रेसिपी शेअर केलेली आहे, पण खरंच सांगते आमच्याकडे अशीच आवडते, फक्त कांदे आणि लसणची चटणी टाकून, म्हणून मी तशी शेअर केलेली. याच्यात अजून आपण भरपूर काही ॲड करू शकतो, जसं की मी तुम्हाला बोलली की टमाटे पण टाकू शकतो अजून याच्यामध्ये. आणि मी अजून याच्यात थोडंसं कूट पण टाकलेलं आहे, शेंगदाण्याचं कूट, पुढे मी दाखवते तुम्हाला. थोडंसं याला आहे ना थोडं मीठ वगैरे टाकून हे सगळं कलचून झाल्यानंतर थोडंसं झाकून द्यायचं, म्हणजे थोडंसं शिजल्यासारखं झालं की आता थोडीशी शिजण्यात आहे भाजी, तेव्हा आपण त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण ॲड करू शकतो. ही भाजी ना कोरडीच चांगली लागते, पातळ नाही करायची हिला, ही भाजी कोरडीच चांगली लागते. हे बघा, आता मी थोडा वेळ तिला आहे ना मध्ये झाकून देते, झाकल्यानंतर परत बघते मग ती शिजली का असं. मी आता थोडं झाकून ठेवलेली आहे, त्याच्यामुळे मग ती थोडी वाफून जाईल. मग गॅस कमी करून तिला मी थोडा वेळ झाकून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर मी अजून परत वाफ झाल्यानंतर 5 मिनिटांनी परत तिला पाहिलं तर ती बरीचशी अशी वाफण्यात आलेली होती. त्याच्यानंतर मी तिकडे साईडला तिकडे कोथिंबीर कापून घेतलेली आहे. हे बघा, म्हणजे जवळ लवकर शिजते ती भाजी तसं. त्याच्यानंतर आता शिजून गेलेली ना, मग मी थोडंसं त्याच्यात कूट टाकलं, शेंगदाण्याचं कूट. वाटलं तुम्हाला गरजेनुसार टाकायचं, कोणाकोणाला अशी पण आवडते, पण मी टाकलेलं आहे कूट थोडंसं, मला आवडते तसं शेंगदाण्याचं कूट टाकून. मग थोडंसं आता कूट टाकल्यानंतर परत थोडंसं वाफू दिलेली तिला, पाहून घेतली मी, थोडं शिजलेली होती ती व्यवस्थित. अशा पद्धतीने ही भाजी करायची. त्याच्यानंतर मग मी आता याच्यात थोडं शिजल्यानंतर सगळी ओके झाल्यानंतर मी हे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता ही कोथिंबीर अशी कच्ची नको लागायला म्हणून थोडंसं अजून परत फिरून वाफून घ्यायचं, म्हणजे कसं कोथिंबीर पण ही शिजून जाते. अशा पद्धतीने मी ही भाजी केलेली. तर तुम्हाला आवडलं करून पहा तुम्ही, या प्रकारे पण छान लागते. थोडं तेल वगैरे जास्त टाकायचं, छान लागते ही भाजी. आणि एकदा नाही म्हणता येणार, जेवढं सीझन आहे तिचं, जोपर्यंत भाजीपाला मार्केटमध्ये मिळत असेल तोपर्यंत आणा आणि ती भाजी नक्की खा, कारण शरीरासाठी खरंच अगदी उपयुक्त आहे ही भाजी. मला ती टिफिनला पण द्यायची होती, कारण आज लेट टिफिन द्यायचा होता 12:30-1ला. तर मी तो टिफिन पॅक करून घेतलेला आहे, साईडलाही माझ्यासाठी काढून ठेवलेली आहे. हे बघा, पाहू शकता तुम्ही. जर आवडलं असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.